नमस्कार मंडळी, साध्या सोप्या रेसिपीजमध्ये मी पूनम तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। आज आपण बनवणार आहोत दोडक्याचा खीस किंवा दोडक्याचा ठेचा। बनवायला अतिशय सोपा, चवीला अप्रतिम आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे झटपट बनणारा असा हा दोडक्याचा खीस आहे। काय होतं, बऱ्याचदा आपण दोडक्याची रस्सा भाजी वगैरे बनवतो तर त्यावेळेस गिळगिळीत लागतो जरा दोडका, तर बऱ्याच जणांना नाही आवडत। पण तुम्ही जर या प्रकारे दोडक्याचा खीस बनवून दिला ना, तर ज्यांना आवडत नाही ना दोडका ते सुद्धा आवडीने खातील। तर सुरुवात करूया। सगळ्यात अगोदर मी इथे 2 मीडियम साईजचे दोडके घेतले आहेत, साधारणतः पाव किलो आहेत। स्वच्छ धुवून त्याचा देठाचा भाग काढून घ्यायचा आहे आणि जाड किसणीने किसून घ्यायचा आहे। हा किसलेला दोडक्याचा जो रस आहे तो आपण काढून घेणार आहोत हाताने पिळून, किंवा मग तुम्ही ज्युसरच्या गाळणीमध्ये हा रस ठेवून हाताने प्रेस करून सुद्धा त्यातला रस बाजूला काढू शकता। हा रस फेकून द्यायचा नाही, त्यामध्ये थोडंसं मीठ ऍड करायचं आणि पिऊन घ्यायचं, किंवा मग तुम्ही पराठ्यामध्ये वगैरे वापरू शकता त्या। तर सुरुवात करूया। हा किस मी बाजूला ठेवून घेतलाय आणि कढई तापत ठेवली। कढईमध्ये एक मोठी पळी भरून तेल घालायचं आहे। तेल छान तापलं की त्यामध्ये 1 चमचा मोहरी, पाव चमचा हिंग घालायचा आणि पिळून घेतलेला दोडक्याचा किस घालायचा आहे। तर व्यवस्थित हे जे किस आहे तो आपल्याला 10 मिनिटासाठी साधारणतः मंद आचेवर किंवा मीडियम हीटवर तुम्ही परतून घ्यायचा आहे। कंटिन्युअस परतत राहा, किंवा मग काय होईल की दोडक्याचा खीस खाली लागू शकतो, कारण ह्याच्यामध्ये पाणी नाही आहे आणि जे काही थोडंसं मॉइश्चर आहे त्यावरच आपल्याला हा दोडका परतून घ्यायचा आहे। आणि कोणती सुकी भाजी बनवली ना ती अशी मोहरी, तेल, हिंग ह्याच्यावर परतून घेतली ना तर खूप छान टेस्ट येते। तर त्यामुळे अगोदर हे व्यवस्थित परतून घ्यायचं 10 मिनिटासाठी साधारणतः, आणि नंतर आपण त्यामध्ये अर्धा चमचा हळद आणि 1.5 ते 2 चमचे शेंगदाण्याचा कूट घालणार आहोत। भाजलेल्या शेंगदाण्याचा जाडसर कूट घालायचा आहे। त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये साधारणतः 3 ते 4 हिरव्या मिरच्यांची मी पेस्ट बनवून घेतली आणि ती ॲड करते। तुम्ही शेंगदाणे, हिरवी मिरची ह्यांचं वाटण करून सुद्धा ह्यात ॲड करू शकता। हिरवी मिरची घातल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ सुद्धा घालून घेऊयात आणि हे सगळं साहित्य घातल्यानंतर 2 ते 3 मिनिटासाठी फक्त परतून घ्यायचे आणि आपला दोडक्याचा खीस किंवा दोडक्याचा ठेचा तयार आहे मंडळी। तर नक्की बनवून बघा आणि नेहमीच तोच बोरिंग दोडका बनवण्यापेक्षा असं काहीतरी वेगळं केलं ना तर खरंच खूप छान लागतं आणि घरातले सुद्धा आवडीने खातात। त्याचबरोबर ही दोडक्याची भाजी तुम्ही चपाती बरोबर, भाकरी बरोबर, फुलक्या बरोबर किंवा अगदी साधा वरण भाताचा जरी बेत असेल तर तोंडी लावण्यासाठी सुद्धा बेस्ट ऑप्शन आहे। टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता, त्यामुळे नक्की बनवून बघा। आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर मी माझ्या चॅनलवर अशाच साध्या, सोप्या आणि हेल्दी, झटपट बनणाऱ्या रेसिपीज अपलोड करत असते, त्यामुळे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा। त्याचबरोबर बेल आयकॉनचं बटन प्रेस करा, जेणेकरून माझ्या नवनवीन रेसिपीचे अपडेट तुम्हाला येत राहतील। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहताय त्यासाठी तुमचे खूप खूप थँक्यू। बाय बाय।